उत्साह वाढण्यासाठी नाश्ता वगैरे करून काही 9 ते 9 आणि सायंकाळी 7 एकही दिवस असा चुकला नाही आपला. टायमावर आपण सर्व हजर राहिले आणि सर्व शिकण्यासारखे कुठलाच एक शब्दसुद्धा वाया गेला नाही. आपण चालक असताना सुद्धा आपल्याला टायराची खडीपासून तर वायपरपर्यंत जे आपल्याला माहीत नव्हतं ते इथं सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर एक पार्ट समजून सांगितलं आपल्याला. संतोष शिल्पी, माझं ऑफिस मुंबई सेंट्रल MX1. आपण बऱ्याचशा गोष्टी तर शिकू शकतात. ॲडव्हान्समधले टेक्नॉलॉजी पण इथं आणून ठेवलेले आहेत बरेचसे. आता समोर मेडिकल फील्डमधलं हे आपल्याला इथे समोर दिसतंय, इथे नसून मी त्यांनी आणून ठेवलेलं आहे. याबद्दल असं पहिली याच्या अगोदर बॅच झाली ना, त्यावेळेस असं वाटलं की ट्रेनिंग आहे आणि आपण जर एवढे दिवस ट्रेनिंग केली आणि ती ट्रेनिंगची काय गरज आहे. आपण सगळं शिकलेलो होतो, गाडी पण चालवतो, आपण ST बस चालवलं म्हणजे सगळं चालवलं असं वाटत होतं. नंतर इथं आल्यानंतर कळालं की खूप काही शिकण्यासारखं होतं आणि या ठिकाणी खूप काही शिकण्यासारखं होतं आणि ते आपण शिकलो. आपण सगळी पुण्यामध्ये आला इथं सरांचं आपल्याला थोडं हे मिळालेलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंमलबजावणी पथकासाठी डेप्युटेशनवर पाठवण्यात आलेल्या वाहन चालकांसाठी 7 दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. हा प्रशिक्षण कार्यक्रम इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च पुणे येथे संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रोग्राम डायरेक्टर श्री संजय इंगळे होते, तर संस्थेचे प्राचार्य श्री संजय ससाणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण अभ्यासक्रम राबवण्यात आला. हा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, सखोल व व्यवहाराभिमुख पद्धतीने घेण्यात आला. उपस्थित वाहन चालकांनी यातून उपयुक्त ज्ञान व कौशल्य आत्मसात करून आपली जबाबदारी अधिक क्षमतेने पार पाडण्यास सज्ज झाले आहेत. 7 दिवसांच्या या प्रशिक्षणामधून वाहन चालकांना तांत्रिक, मानसिक व व्यावहारिक दृष्टिकोनातून घडवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. हा उपक्रम RTO अंमलबजावणी पथकाच्या कार्यक्षमता व सुरक्षिततेसाठी निश्चितच एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. संस्थेमध्ये आल्यानंतर मी ड्रायव्हर नसून एक सारथी आहे, तर सारथी हे पद मला मिळालं. अधिक वेग हे अपघाताचे प्रमुख कारण ठरते. त्यामुळे या प्रशिक्षण सत्रामध्ये वाहन चालवताना वेग नियंत्रणाचे तंत्र शिकवणे, विशेषतः ब्रेक मारून गाडी आगाऊ वेगाने गाडी चालवताना गाडी कशी नियंत्रित ठेवायची याविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. डॉक्टर कुमार राक्षे यांनी प्रशिक्षणार्थींना अपघाताच्या प्रसंगी दिल्या जाणाऱ्या प्रथमोपचाराचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसे कृती करावी याचे सखोल मार्गदर्शन केले. चालकाचे आरोग्य व मानसिक तंदुरुस्तीवरती भर देण्यासाठी योगासत्र आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये नवनवीन गोष्टीचा समावेश संस्थेचे प्राचार्य श्री संजय ससाणे यांनी करण्याचा प्रयत्न केला. या प्रशिक्षणादरम्यान रोड ऑब्झर्वेशन हा एक नवीन कन्सेप्ट त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिला. या दौऱ्याचा उद्देश शहरातील वाहतूक परिस्थिती, रस्त्यांची रचना, संकेतचिन्हांची स्थिती, अपघातजन्य ठिकाणे आणि वाहन चालकांचा व पादचाऱ्यांचा वर्तन अभ्यास करणे हा होता. रस्त्यावर प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थींना कृतीतून शिकण्याची संधी मिळाली. हे निरीक्षण भविष्यात वाहन चालवताना अधिक जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी उपयुक्त ठरेल. अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा विस्तार भविष्यात अधिक व्यापक स्तरावर करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणामुळे एन्फोर्समेंट स्क्वॉडच्या कार्यक्षमतेत वाढ होईल असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद.